आपलं तिकीट कापलं जावं यासाठी आपणच पुरेपूर प्रयत्न करतोय. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावतीत वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणारे कोण याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची विभागीय आयुक्तांकडे मागणी. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये प्रवेश करणार. 17 मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कात समारोप. राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवार आणि संजय राऊतही सहभागी होणार. 14 तारखेच्या चांदवडमधल्या सभेला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर. राळेगाव आणि पुसदमध्ये घेणार सभा. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी सरप्राईज उमेदवार देण्याची शक्यता. संजय पाटील येड्रावकर यांचं नाव चर्चेत आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय 3 ते 4 दिवसात होण्याची शक्यता. 1-2 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शहांना भेटणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 23 ते 25 जागांवर चर्चा. नागपूरमधनं नितीन गडकरी, बीडमधनं पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती. आज होऊ शकते उमेदवारांची घोषणा. लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार नाही, मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा मिळायला हव्यात. जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंची भूमिका. मुंबई मेट्रो 1 मधील रिलायन्स इन्फ्राचा 74% वाटा MMRDA 4000 कोटींना विकत घेणार. राज्य मंत्रिमंडळाची बायआउटला मंजुरी. महाराष्ट्रात एकूण 506 प्रकल्पांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. वंदे भारतचे डबे तयार करणाऱ्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचंही लोकार्पण. मुंबईतला कोस्टल रोड जनतेसाठी खुला. हाजी अली आणि पेडर रोडची वाहतूक कोंडी टाळत थेट मरीन ड्राईव्ह गाठण्याचं मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.